आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. राज्यातील शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 शेतकऱ्यांची निवड करावी असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. सणासुदीच्या तोंडावर साखरेपाठोपाठ गुळाच्या दरातही वाढ झाली आहे. वाशिममध्ये सध्या गुळही साखरेच्या बरोबर 75 रुपये किलो विकला जातो. त्यामुळे वाढत्या गुळाच्याही दराचा फटका आता सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. वाशिममध्ये हळदीच्या लागवडीमध्ये मोठी वाढ झाली. यंदा हळद लागवडीचं क्षेत्र वाढून तब्बल 19,855 हेक्टरवर पोहोचलंय. त्यामुळे हळद पिकाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. मराठवाड्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी 2,17,000 हेक्टरनं पेरणी क्षेत्र घटलं. 2020 ते 2024 या काळात विभागामध्ये 49,72,000 हेक्टरवर खरीप हंगामातल्या पिकांची पेरणी झाली आहे. तर यंदा 2,17,000 हेक्टर क्षेत्र पेरणी विना राहिलेले आहे. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.